आणि जे आपले कार्यकारिणीचे अध्यक्ष जे गुजरातवरून आलेले आहेत, आपले सगळे पाहुणे, सर्वांना माझा नमस्कार. आणि जरी तुम्ही म्हणलं असेल हिंदीत बोला, तरी पण मी मराठीत बोलणार आहे. ट्रान्सलेशन करायचं काम आपले प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांचं असणार आहे. ते सांगतील त्यांना का, तर तसं बघा कुठं जरी गेलं तरी भाषा कळतच असते, पण थोडीफार कळत नसेल तर मला वाटतं परेश भाई सांगतील. मराठीत बोलायचं, मराठीत बोला, त्यांना समजतं ना, नाहीतर नाही समजलं आम्ही सांगू त्यांना. नाही, आपल्यामध्ये बात बोलायचं सर्व विषयावरती बोला, काय हरकत नाही. आता तर काय अध्यक्षांची परवानगी म्हणल्यावर, परेश भाईंची म्हणल्यावर काय मग कुणाला द्यायचं आहे आपल्याला, बरोबर का? महाराष्ट्रात पण त्यांची परमिशन घेऊन फिरतोय, मला काय कोणी अडवत नाही, बरोबर आहे का? वाघाच्या संगतीत राहिल्यानंतर वाघच होणार ना, का शेळी होणार आहे? त्यामुळं आम्ही कधी पण चालताना आहे ना, हजाराची हिजड्याची बोस घेऊन फिरायचं नाही, 100च घ्यायचे पण महाराजाचे घेऊन फिरायचे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. मी आणखी काय भाषणाला सुरुवात केलेलं नाही, 2 मिनिटं संपलेत. आजच्या कार्यकारिणीच्या नियोजनाच्या बैठकीला आपण सर्वजण पूर्ण महाराष्ट्रातून आलात, त्याबद्दल सगळ्यात अगोदर तुमचं अभिनंदन. का तर तुम्ही असाल तरच कार्यक्रम होईल. इकडे स्टेजवर माणसं असतील, समोर माणसं नसतील तर काय उपयोग नाही. त्यामुळे तुम्ही अगोदर आलात, त्यामुळे तुमचं अभिनंदन. आपण गुजरातवरून आलेले सर्व मान्यवर, नावं घेत नाही, बराच वेळ त्याच्यातच जाईल. का तर बाकीचं बोलण्यात आता 2-3 मिनिटं गेलेत, मग त्यात आणखी बराच वेळ जाईल. आता जे नवनियुक्त सगळे आपल्या कार्यकारिणीचे सदस्य, महिला अध्यक्ष असतील, आपले कार्याध्यक्ष असतील, परेशभाई असतील, या सर्वांचा करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण नाव आहे त्यांचं. आणि मी परेशभाईंना ज्या पद्धतीनं शब्द दिला की भाई मी तुमच्यासोबत आलोय, काम करतोय आणि काम करत राहणार, आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला 100% देणार, बरोबर आहे का? फक्त माझी एक खंत आहे बाई, आणि तुम्ही माझे कुटुंब प्रमुख आहात, आणि कुठली जरी काही गोष्ट असेल, तक्रार असेल किंवा काही जरी असेल तरी आपण आपल्या बापाला सांगतो का नाही? मग आता सध्या आपल्या संघटनेचा बाप कोण आहे तर महाराष्ट्रात? कोण आहे? काय झालंय, भूक लागली काय? परेश भाई का नाही? मग रडलं तर, सांगितलं तर कुणाला सांगितलं पाहिजे आपण आपलं दुखणं? तुम्ही सांगता का नाही? मग मी पण सांगितलं पाहिजे का नाही? माझी एक खंत अशी आहे की फक्त आपली जी अखिल भारतीय संघटना आहे, त्या संघटनेला एकदा तुम्ही सगळ्यांना सांगा की बाबा कोणताही कार्यक्रम असू द्या, आपल्या त्या महिला अध्यक्षांनी करू द्या, सिद्धार्थबाईंनी करू द्या, आपले ननवरे साहेबांनी करू द्या, कुठे गेले नाही आहेत, आपले शिंदे साहेब आहेत, ते त्याचं नाव घ्यायचं मला थोडं थांबून घ्यावं लागतंय. दम आहे ना नावा शिंदे. तर कोणी जरी कार्यक्रम घेतला तर आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती खूप गरजेची आहे. त्यामुळं सर्वांनी त्याच्यात झोकून द्या. आपले कार्यकर्ते, तुम्ही स्वतः प्रत्येक ठिकाणी हजर राहा. हे बघा, तुम्हाला समाजसेवेचा किडा आहे म्हणून तुम्हाला पद दिले ती, आणि आपल्याला काम करायचं आहे. आता सध्या तुम्ही म्हणलात तसं महाराष्ट्रात एकच संघटना दिसेल की अखिल भारतीय, पण त्याच्यासाठी सगळ्यांनी मन लावून काम केलं पाहिजे. फक्त पद घेऊन उपयोग नाही, मला असं म्हणायचं आहे. आणि मी कुठल्याही अभ्यासात जाणार नाही. आता सगळ्यांनी अभ्यासावर बोललेत, आणि अभ्यास बोलतोय आपण जवळजवळ 77 वर्ष झाली, आणि 1976ला क्षेत्रबंधन उठून पण 50 वर्ष झाले. मग प्रत्येक जण अभ्यासावर बोलतोय, पण परीक्षा द्यायला कोणी येत नाही. तुम्ही वर्षभर अभ्यास केला, वार्षिक परीक्षेलाच गेला नाही तर पुढच्या वर्गात जाणार नाही. त्यामुळे अभ्यास जर केला ना तर तुम्ही त्याची वार्षिक परीक्षा पण द्या, म्हणजे पुढच्या वर्गात जाल. आज या कार्यकारिणीच्या मी का अभ्यासावर का बोलायचं नाही म्हणले, आपल्या संघटनेवर बोलायचं, आणि संघटन कसं मजबूत होईल, आणि संघटना कशी पुढे येईल, संघटना कशी प्रकाश होतात येईल, संघटना नेहमी कशी चर्चेत